जवळा आहे ना, बोटीमधून आलेलं ना आपण सकाळी पाहिलं होतं ते सुकायला पाहिजे ना. जवळा सुकलेला इकडे मागाशी ओळा जवळ होता आणि आता सुका जवळ आहे ना तो इकडे जमवण्याचं काम चालू आहे. दांडी आणि जवळा मस्तपैकी आता ते वेगळं करणार. हा बरं, भारी लावले ते वागते बघा, मस्त सुकत घेतलेले तशा. एक मच्छी द्यायची आणि मग ते आपण त्यांच्याकडून ते घ्यायचं. शिंगाडी भेटली इथे मस्त छान अशी बघा. एवढंच फुटत नाही ना ते ना, केंडूल बोलतात याला. एक नंबर फुगलाय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आलेलो आहे अलिबागमध्ये. अलिबागमध्ये ना नवगाव या गावामध्ये आपण आलो आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की बोटीवरती मच्छीमारी कशी केली जाते, पकडली जाते आणि त्याच्यानंतर ती सुकवण्यासाठी कशी बाहेर आणली जाते आणि कशी त्याची प्रोसेस असते ते आज आपण ना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत. तर इकडे आजी पण आपल्याला पाहायला भेटतात. आजी काय तो आहे? वाकती. अच्छा वाकती आहेत ना. तर ही कधी आणली होती वाकती आपण? सकाळी. अच्छा सकाळी आणली होती. अच्छा ओके. तर किती जुड्या बांधायला लागतात काय बघा, मस्त फ्रेश. ठीक आहे, बर्फाचा अशी मच्छी नाही आपल्याला, बर्फाची नाही. इथं एक 10 ते किती 10 असतात एका ह्याच्यामध्ये? 4-5 असा. ओके. ही काय मेहनत असते ती बघा मंडळी आपल्या कोळी लोकांची. म्हणजे आपण मच्छी खातो पण त्या लोकांची मेहनत जेवढी असते ना, त्यांचे हात बघायला ना. आजी जरा हात दाखवा तुमचे. बघा हे आता तुम्ही किती वाजेपर्यंत काम केलं, सुरुवात केली ती? सकाळी आम्ही 8 वाजल्याची केली सुरुवात. हा आता ती किती वाजेपर्यंत तरी काम करत राहणार? आता आमचं होईल तेव्हा. आता 6 वाजता होती का 5 वाजता होती. अच्छा असं पण आहे ना. कधी 9-10 पण वाजतात ना. रात्रीचे 12 पण वाजतात. बापरे. आणि ही गाठ आहे ना ती लय भारी बांधतात म्हणजे याला काहीतरी नाव, ह्या गाठीला काय बोलतात असं? सरगाठ. येस, हां सरगाठ बोलतात असं. चला मला वाकटी पाहायला भेटतात खूप सारे अशा फ्रेश वाकटी अशी. याला जरासुद्धा कुठे पण बर्फ नाही, असं फ्रेश मच्छी आपल्याला पाहायला भेटते. आणि दुसरी इकडे आपल्याला पाहायला भेटते हा जवळा पूर्ण पाहायला भेटते. जाम जवळा असा पाहायला भेटतो इकडे बघा. पूर्ण असा जवळा सुकत घेतलेला आहे. आज सकाळीच आपण त्या बोटीमधून आणलेला. इकडे मावशी, इकडे मावशी काय टाकले ते? एक खा दांडी बोलतात. अच्छा ओके, दांडी आहे का? दांडी आणि जवळा मिक्स आहे का? हो. अच्छा हा कधी टाकला होता सुकत आपण? सकाळी. एवढा लगेच सुकला ते बघा मस्तपैकी. हां दांडी आणि जवळा मस्तपैकी. आता ते नंतर मिक्स, नंतर मग बाहेर ते चांगलं वेगळं करणार. हां बरोबर. म्हणजे बोटीमधून जी मच्छी आणली होती ना ती आता इकडे वेगळी केलेली आहे एक साईडला. हे काय? हे कोळंबी आणि ही माकळी. ओके, इकडे ताई माकळी दाखव. ही वाकटी बघा, हे वाकट्या बाजूला काढली आहे तिकडे. हा पूर्ण वाकट्यांचाच आहे. आणि तो जवळा आहे ना तो बाजूला ठेवतात. हा जवळा एका साईडला. ओके. आणि तो जवळा मग घालतात. तो जवळा सुकत घातल्याच्या नंतर जवळा आता आपण सुकत घातला तर किती दिवसांनी आता आपण म्हणजे? नाही दिवसात नाही, लगेच दुसऱ्या दिवशी नाही. अच्छा पलटी करायला लागतो असं. ओके. हो. अच्छा. त्याच्यानंतर मग ते बघा तिथे कसं गोळा करून ठेवलाय, त्या बघा गोळा करतायत तिकडे. जाऊया आपण तिकडे. जाऊया आपण तिकडे, बघूया ती प्रोसेस पण बघूया आपण. ते आपण बघे आपल्याला ते कुठे गेले? बगी ते कुठे आहेत? ते वाकटे आहे. नाही दुसरी जाडा मासा होता ना असा तो मासा. तो एखादाच असते. अच्छा ओके. तो एखादा असतो. हा असं बघा. हे ढोमा कोलंबी आहे ना त्याचे सोडे काढणार. हा ते सुकत घालणार. ओके. सोड्यांचा पण रेट जास्त असेल, सोडे महाग असतात ना. घातलेले सोडे. अच्छा सोडे बघूया आपण. ओके. पण सोडे जेव्हा तुम्ही घालता म्हणजे जे साफ करता तेव्हा तुमच्या हाताचं काय होत असेल? म्हणजे ते अक्षरशः लाल होत असेल ना, लाल पूर्ण असे होतात दिवाळीच्या टायमाला. बाबा तो सीझन असेल ना त्या टायमाला. जखम होते. आता सुकट जास्त एकदा झाली ना. हा त्याच्यानंतर मग दुसरा काय? जवळ आता. ओके. जास्त जवळ आंबाड येईल मे महिन्यात. आंबाड आली आमची करंदी. काय मग समजायचं आता संपलं. ओके. बघा मस्तपैकी असं पलटी मारण्याचं काम चालू आहे. अजून एकदा मारायला लागेल का ताई? 2-3 वेळा करायला लागतो का? अच्छा 2-3 वेळा असा जवळा साफ करायला लागते बघा. म्हणजे उलटा सुलटा करायला लागतो, सुकायला चांगला पाहिजे म्हणून. बघा पूर्ण उन्हातून असे पूर्ण ऊन असतो डोक्यावरती आणि हे काम असं करायला लागतं. चिकटला नाही पाहिजे. अच्छा जमिनीला चिकटला नाही पाहिजे. ओके बरोबर. सुका जवळ आहे ना तो इकडे जमवण्याचं काम चालू आहे इकडे. त्याच्यानंतर ती प्रोसेस असते तिकडे. ती बघा ते आपण लावले ना जाळी, तसं ते तिकडे प्रोसेस असते इकडे. ते बघा पुन्हा एकदा दाखवतो इथून. पूर्ण जवळा प्रोसेस ही आपल्याला पाहायला भेटते इकडे. एक नंबर. हे बघा पूर्ण असा इथे गट्टा करतात. होते. नमस्ते. आता आपण हा जवळा आहे ना तो किती वाजता सुकत घेतला होता? सकाळी 7:30 वाजता. अच्छा. आता पुन्हा आता हे आणि पुन्हा काढता किती वाजता? मग हे
ऊन असेल त्याच्यावर आहे. अच्छा उन्हा संध्याकाळी पण काढायला लागेल असं ना संध्याकाळ नाही, तसं. आता जमा करायचा आहे. अच्छा आता जमा कर झालंय काम. झालंय ओके 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 सुकलंय आता. पूर्ण सुकला असं. ओके मग आता हा डायरेक्टली काट्यावरती विकायला. नाही याच्यातलं आहे ना, हे आता हे सर्व काढायला लागेल. अच्छा म्हणजे साफ करायला लागेल थोडं. हा 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 मारतात ना तशी. बरं 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 ठीक. जाम भारी लावल्या त्या वाकट्या बघा मस्त सुकत घातलेल्या तशा. हे किती दिवस तरी? 1 दिवसाचा फक्त का 2 दिवसाच्या? ह्या वाकट्यांना 2 दिवसाचे सुकत लागायला लागतं. ह्या मोठ्या वाकट्या तिकडे बघा कसल्या जबरदस्त आहेत. या आजच टाकले वाटतं सुकत. आजच्या सुकत घातलेल्या त्या वाकट्या आपल्याला पाहायला भेटते तिकडे मस्त पैकी अशा. हा ह्या माकली. अच्छा ओके. पण ह्यांना पलटी परत मारायला नाही लागत ना अशा? नाही त्या सुकल्या काय काढायच्या 2 दिवसात. अच्छा ओके ओके ओके. आणि इकडे हे ढोमा काय? हे मंदिर मांदेली. अच्छा मांदेळी. मांदेली मांदेली. अच्छा ही बघा मांदेली. जाम जबरदस्त मांदेली आपल्याला पाहायला भेटते. नंतर ताई मांदेलीचा भाव काय होतो आपल्याला जर ही सुकत घातल्याच्या नंतर? जसा भाव होईल तसा. अच्छा भाव होईल तसा सांगू शकत नाही असं दिवसाला ते चेंज होत असतं. चेंज होतो. ओके ओके. आणि ताईने इकडे सोडे आणले मस्त छान अशा डबल हात त्यांनी मारले वाटतं. आहे एक सुकला हात का पण दुसरा आता पलटी केले त्याने मस्त छान असं आहेत. आता जर आपण विकत घेतला तर कितीपर्यंत जाईल? हा किती? हा हा. आता 1500 रुपये किलो चालू आहे. 1500 रुपये किलो. ओके अच्छा 1500 रुपये हा बदलत किलो. राहतो हो बरोबर. आणि हा चालू आहे. दिवसाला भाव बदलतो असा. हा, दिवसाला भाव जसा शेअर मार्केट बदलतो तसा मच्छी मार्केट पण बदलतो. क्वांटिटी वरती असते. क्वांटिटीवरती. ओके अच्छा कधी मस्त. 1200 होतो कधी 1300. हा 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 मला तो 800 पण 800 असतं. हा अच्छा ओके ओके. इकडे टपामध्ये भरण्याचं काम चालू झालेलं इकडे. त्यानंतर रसिंद्र भाऊ इकडे काय प्रोसेस असते? आहेत ना सगळं याच्यातलं आहे ना वेगवेगळं करतात ते. म्हणजे दांडी वगैरे आहेत ना, हा 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 दांडी झाली इथे बाकी काय असेल हा हा कुटा वगैरे कुठं? बोलतात. हा बरोबर. हा ते सर्व वेगवेगळं करतात. अच्छा हा ओके ओके. नंतर मग ना त्याचे वेगवेगळे भाव होतात. दांडीचे वेगळे, हा, हा, हा. फुकटचे वेगळे, असं अच्छा ओके असं आहे. वेगवेगळे भाव होतात त्याचे. बरोबर बरोबर. आणि मग ते काट्यावरती द्यायचे. क्वालिटी वरती आहे आता तो. क्वालिटीवर पण आहे. हा क्वालिटी वरती आणि दिवसा हा नाही. अच्छा हा खराब आहे. हा आहे ना चक्कीला जातोय हा. अच्छा चक्कीला जातो असं आहे पण आहे. कंपनीला जातोय. ओके. आणि हा व्हाईट वाला आहे तो? हा तो खायचा आहे. खायचा आहे. अच्छा असं आहे का? ओके. हे बघा इकडे व्हाईट वाला आहे तो खाण्याचा आहे असा. वेगवेगळे याच्यामध्ये क्वालिटी पण आहे मस्तपैकी असं. हे बघा स्टोरेजच्या आपण ह्या गोडाऊनामध्ये आपण आलो. आपल्याला इकडे ह्या काय जवळात आहे ना? जवळा अच्छा जवळा इकडे मस्तपैकी किती आहे बघा ना काय स्टोरेज आहे पूर्ण. कर्दी अच्छा हा कर्दी. आंबाड. आमच्या भाषेत आंबाड. आमच्याकडे कर्दी. अच्छा ओके. आणि ही हे दा- खाडे. काय दांडी. दांडी. आमच्या भाषेत खाडे. अच्छा दांडी आणि खाडे मला पण. हा ओके. खाडे बोलतात आमच्या. खायला कसे असतात? एकदम जबरदस्त आहे. हा. याला काटा बिटा काय असतो का? बारीक असेल ना पण? ते बारीक ते असतं, direct ते बारीक असतं. ओके अच्छा. इकडे पण दांडीच आहे. हा, ती माकली दाखवते मी. अच्छा ही माकली पण पाठी आहे. अशा माकलं असतात. अच्छा माकली. ओके. आता हे झाले का पूर्ण तयार हा, आहेत हे का? सुकलेले आहेत. हो कडकडीत सुकलेत मस्तपैकी. आता ह्याला नंतर बाजारभाव काट्यावरती जाय विकणार ना सर्व? काट्यावरती नाही, हा आम्ही पोईनाडला मार्केटमध्ये नेतो. अच्छा पॉइंटला. ओके ओके ओके. आणि ही इकडे वाकटी आपल्याला पाहायला भेटे मस्त कडक सुकलेत ना अशा छान अशा. हे बघा हे असे वाकटी. फाड्याचे फाडे असे ठेवायचे मग ते उचलायला बरं पडतं. ओके. हे काट्यावरतीच विकणार ना म्हणून काट्यावर जाणार. काट्यावरती. छान पद्धतीने बस. ह्याच्यावर आहे ना आम्ही हा, असं हा. लोणचं वगैरे विकायला येतात. ते अच्छा आम्ही हे देऊन लोणचं घेतात. हा म्हणजे आपण इन्स्टंट खायचं असतं ना हा, हा, गुळातलं, हा, हा, हा. ते लोणचं किंवा पीठ म्हणून आम्ही बोलतो. ओके अच्छा अच्छा ते गुळात हे केलेलं हा, असतं हा, हा. पीठ घावणे अच्छा त्याच्या बदले त्याच्याबरोबर आपण डाळ, अच्छा हा, अच्छा. ह्या अशा वस्तू किंवा ना तांदूळ डाळ ही बघा ही लाकडं हा 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 हा. हे पण येतात. मग ते आपण ही अशी कुठली मच्छी कुठली द्यायची आणि मग ते असते आपण ना, त्यांच्याकडून ते आपली घ्यायचं. गव्हाची मच्छी असते देवाणघेवाण ना असते. ती ती पण देतो. द्यायची, म्हणजे ओके. देवाणघेवाण ते अजून आमच्याकडे चालू हो आहे. ते रीतिरिवाज अजून तो म्हणजे तो हा, आहे तो हे अजून बघा, चालू आहे. कर्दी. हा ही बघ कर्दी बघा स्टोरेज माल बघा किती आहे. खूप सारा स्टोरेजचा माल आहे इकडे. जेली फिश पाहायला भेटते. समुद्रामध्ये मगाशी भेटला ना आपल्याला बघायला पण इथे आपल्याला पाहायला भेटतो जेली फिश. पण हा जर अंगाला लागला ना किंवा आपल्या शरीराला तर याची खूप खाज येते असते. खाज येते बरोबर. हो हो. नाही, खायचं नाही. नाही नाही हा मासा खात नाही म्हणजे हे जे फिश खात नाही हा. बेकार असतं तो शरीरासाठी. वाकटी कशी म्हणजे पिसरून टाकतात म्हणजे असं हे बघा अशी पिसरून टाकायला लागते का याला एवढं हे नाही असं. आता हे किती 2-3 दिवस सुकवायला लागेल ना याला. अच्छा हे बघा हा मग तशा बघा त्याला बांधून ठेवलेत बघा त्या ह्याला काठीला तशा बांधून ठेवणार मस्त अशा गाठी बिठी मारून. बघा जवळा साफ करण्याचं काम चालू आहे. वाकटी आणि जवळा म्हणजे त्याच्यानंतर मग ती जाते पूर्ण गोणीमधून भरतात ना मग नंतर झालं हे पूर्ण साफसफाई म्हणजे ह्याचं काम चालू झालेलं आहे. किती किलोचे असेल किती किलो असेल तरी साधारण ही जवळा हा पूर्ण. अच्छा म्हण हा ना 40 किलो होईल. 40 किलो होईल का? ओके अच्छा अच्छा 40 किलोचा पूर्ण होईल हा जवळा पूर्ण पाहायला भेटतो. आणि मस्त ना शुभ्र असा जाम भारी वाटते बघा.
त्याच्यामध्ये थोडी पण अशी घाण नाही, अजून फ्रेश असतो. फ्रेश असतं. हा तर 2 नंबर मध्ये जाईल. अच्छा, हा 2 नंबर मध्ये जाईल, असं पण आहे त्याला 2 नंबर 3 नंबर 1 नंबर असा भाव आहे. वाकटीत जवळ असं आपल्याला फ्रेश पाहायला भेटतं इकडे, जबरदस्त असा. आणि ही मच्छी आपल्याला ऍक्च्युली कालची मच्छी आहे, नाही आता रात्रीची अच्छा आहे, बोटी मधली आहे आता ही रात्रीची. आणि आता फ्रेश मच्छी येईल ना, अजून टाइम आहे. अच्छा, अजून टाइम आहे म्हणजे 11 साडे 11 पर्यंत येतात का त्या? 12-1 वाजता. 12-1 वाजता फ्रेश मच्छी अशी, म्हणजे आज सकाळी आपलं जोराचा टाइम. हा पाणी भरतीचा टाइम. हा वेलाची तसं. बरोबर मस्त जवळ. आता ह्याची दादा प्रोसेस कशी काय होणार? कोळंबी त्याच्या आता सोडे होणार तयार, सूप होणार त्याचा, मग ते साफ बीप करायला लागत असेल. साफ करायला, साफ करून ते वाळवणार, मग ते याच्यावर देणार. म्हणजे ती किलोवर कशी काय? 1500 रुपये किलो. ओके, अच्छा अच्छा अच्छा. मार्केट भाव न दे, आता भाव नाही. 800 रुपये किलो देतात. बरोबर. लॉस होते. हा अच्छा, मार्केट भाव आहे, आज वेगळा तर उद्या वेगळा. असं आहे. बरोबर. जास्त आली, कोळंबीचं तर जास्त आली, मग त्याचं मार्केट डाऊन. असं. ओके, अच्छा. आता कमी येते का जास्त येते? नाही, आता कमी आहे. भाव जास्त असेल, चांगला असेल ना? आता भाव जास्त. हो अच्छा. ओके. 1300 रुपये, 1400 रुपये, 1500 रुपये किलो, 1600. बरोबर. ओके. जसं क्वालिटी आहे एक नंबर. बरोबर. अच्छा, ती मच्छी तिकडे ढोमा आहे ना? ढोमा मांदेली काय? ही मांदेली. अच्छा. याला सोन मांदेली म्हणतात. सोल मांदेली. ओके. सोन मांदेली. ही प्रोसेस कशी काय होणार? तुम्ही आता साफ बीप करता इकडे? साफ करून आता चावला आहे ना, हा जवळा. अच्छा, हा जवळा इकडे सुकत घातलेला मंडळी बघा. हा, इकडे महिला मंडळ आहे इकडे पूर्णपैकी साफ काम, म्हणजे त्यांचं काम चालू आहे इकडे. जाऊया आपण तिकडे. हा, चक्कीला जाणार. अच्छा. साफ करून छान पद्धतीने आपल्याला हे दादा आपल्याला थोडीफार माहिती दिली, मस्त छान अशी. दादा धन्यवाद. वाकटी बघा किती सुकत घातलेली इकडे, बापरे खूप सारी वाकटी आपल्याला पाहायला भेटते. किती बघा ना, खूप सारी इकडे. आणि इकडे पण आहे बघा, इकडे पुढे बघाल तर बापरे. आणि इकडे समुद्र जाम जबरदस्त भारी वाटतंय बघा. कशी आहे ना, भारी एक नंबर वाटतं असं ते अडकवलेलं असं ना, एक नंबर आहे बघा. आणि इकडे ते ढोमा अशी सुकत घेतलेले इकडे. आणि हा आहे ते सोडा, कोळंबीचा असेल ते सोडा, ते आहे बघा सोड्याला सध्याचा भाव जास्त आहे, कारण की सोडा जास्त भेटत नाही, कोळंबी जास्त भेटत नाही ना, त्याच्यामुळे हे आपल्याला सोडा पाहायला भेटतो इकडे बघा. जवळ आहे ना, बोटीमधून आलेलं ना आपण, सकाळी पाहिलं होतं ते. आता इथे ना म्हणजे पसरवण्याचं काम चालू आहे, म्हणजे सुकवण्याचं काम चालू आहे इकडे. ढीकच्या ढीक पडलेत असे मस्तपैकी जवळ्याचे, छान पद्धती बघा, असे सुकतं असं मस्तपैकी जवळा. हे बोटीतून आलेलं ना ताई, आज सकाळचा जवळ आहे तो. हे बघा प्रोसेस कशी असते ती बघा, जवळा सुकत घालण्याची. महिला मंडळ सर्व काम करण्याच्या ह्याच्यावरती आहेत. जवळा जे साफ करतात ना, म्हणजे सुकत घालण्याच्या प्रोसेसवरती सर्व. आता सकाळचे वाजलेत 10 वाजले असतील, आणि हा त्यांचं ऊन आला ना की असं हे जवळा असे सुकत घालायची सुरुवात असते. हय बाबू जाम भारी जबरदस्त. पुढे बघूया आपण इकडे, कसे दादा पण काम करतात इकडे. आणि इकडे काय, हो पापलेट जाम. आज कोरड्यासाला आज हाच वाटतो. हा कालवण हा कालवण बनवणार. हा कालवण त्याचं बनवणार. ओके. ही काय, ही कुठली मच्छी आहे दादा? ही काटेरी हे नाही खात, ते नाही खाते का? ओके. हा पापलेट मस्त भेटलाय, जबरदस्त पापलेट आहे. हा कुठला पापलेट आहे, म्हणजे एक नाव काय सरगा पापलेट. ओके. अच्छा सरगा पापलेट जबरदस्त छान असा आपल्याला ही मच्छी पाहायला भेटते इकडे, मस्तपैकी अशी फ्रेश मच्छी पाहण्यासाठी आपण आलो होतो. आणि इकडे ना मस्तपैकी असताना गळानी मासे पकडतात, आपल्याला ते दाखवणार आहेत. किती वेळ काका भेटले आतापर्यंत? 2 भेटले. काय भेटले, कुठली मासे भेटू? वाव, शाप जबरदस्त, केवढे मासा आहे बघा ना. मेल आहे का तो, जिवंत आहे ना? शिंगाडी आहे का याच्यामध्ये? शिंगाडी आहे जबरदस्त असं, त्याच्यात जाळीवर ठेवले. त्याचा बघू अजून भेटतात का त्यांना, गळ टाकलाय त्याने. ओके, आता किती भेटतात त्याला. आणि हे इकडे काय ठेवले असे, म्हणजे बोटीवरती चढण्यासाठी ना? बोटी चांगल्या ना, मग बोटी आल्या अच्छा. ओके. बांबू कुठले आहे ते, जबरदस्त बांबू आहेत, हेवी कसले आहेत ते. हां एक नंबर. हे बघा त्या राशा विषय ठेवलेले त्याच्या ना. हे बघा आपल्याला गळाने आपण आज मासे आपण बघणार आहोत. हा कितीचा गळ असेल तरी, किती याचा गळ आहे? 8चा 10चा 13 नंबरचा गळ आपल्याला पाहायला भेटतो. जबरदस्त 3-4 असे गळ लावले एका टायमाला. पुढे येतो, पुढे काय तो लोखंडी असा जड आहे तो, लोखंडी, ते डुबण्यासाठी सायकलची बेअरिंग आहे. हां जबरदस्त. असं बघा फेकतात कसे बघा ना, गळाने मासेमारी समुद्रावरती. गेला गळ बघा किती लांब गेलाय. दादा ते दाखवा जरा, 2 मासे आहेत ते दादा. हां ते ना मस्तपैकी गळाला 2 मासे भेटले, शिंगाडी भेटले. जायला सावकाश. एक नंबर भाई, जबर वाटतं ना बघायला बघा, जबरदस्त. हे असं आहे बघा ना, केवढा जबरदस्त असा
जाम खायला भारी असतं ना? खायलाय भारी हा, हा, हा. एकदम जिवंत आहे बघा ना, चिकनपेक्षा जिवंत आहे, जिवंत आहे भाई. कशी जो गळ टाकला ना, एक 10 ते 10 मिनिटांनी तरी सुद्धा एक लागलेला आहे ह्या गळाला मासा असा छान असा बघा. काढतात काकावरती गळ टाकलाय मस्तपैकी. असं थोडा थांबायला लागतो पण त्याला लागतं काही नाही काहीतरी असं. काढतायत वरती गळ. बघूया आता केवढा भेटलाय तो. हा हे बघा कुठला लागला आहे बघूया आता. केंडू लागलेला केंडू. केंडूल ओके. हा मासा आम्ही काहीच नाही अच्छा खात नाही ओके. हा केंडू आला काय ओके. अच्छा बघा केंडू. फेकून देणार हा 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 हा. आम्ही सोडून देतो. अच्छा हाला खात नाही मासा. त्याला केंडू. खात नाही याचं पोट हा हा तो फुग्या फुग्या. फुग्या. अरे वा वा जरा फुगून दाखवा. एक नंबर. हे बघा हेच बघायचं होता बोललेला. हा बघा एक नंबर. अरे कसा फुगत गेला बघा ना. हे बघा ना एक नंबर आहे फुग्यासारखा. जबरदस्त पहिल्यांदाच पाहिलं मी पण. हे बघा ना मस्त फुग्या असा. केवढा फुगला बघा ते. एवढाच फुटत नाही ना ते. नाही बघा केंडूल बोलतात याला. एक नंबर फुगलाय. साईज ना जबरदस्त आहे बघा. एक नंबर. मागाशी जो गळ टाकला बघा. हिला काय शिंगाडी भेटली का ही? अच्छा वापस शिंगाडी भेटली. ते मस्त छान अशी बघा जिवंत शिंगाडी. हे काटे लागतात नाही जे पण. हे बघा शिंगाडी बघा एक नंबर जिवंत अशी वरटते. ते वरटते बघा. खायला आली होती मस्त. काढतायत आता ते. काकाने इकडे 3-4 अशा शिंगाडे भेटले. तो काटा असतो तो लय बेकार असतो बघा. तर तोडला त्याने. हा काटा जर लागला ना तर लय बेकार ना. हा कडक मध्ये एक नंबर असे. ठीक आहे चला ओके. हा जाम जबरदस्त मासे आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारे. इकडे बघा आहे तो पापलेट मस्त छान असं वेगवेगळ्या प्रकारे. ढोमा पण आहे इकडे आणि हा काटेरी मासा बोलतात इकडे. जाम जबरदस्त वेगवेगळ्या प्रकारे असे मासे आपल्याला पाहायला भेटतात बघा. खूप साऱ्या खाबडीमध्ये आणि हात जावळा पूर्ण आपल्याला पाहायला. जाम जबरदस्त जवळा मासा बघा. इथे जवळा खूप सारा जवळ आहे. आता तो सुकवण्याची प्रोसेस आपण बघितलीच ती बघा असा. तर फायनली म्हणजे आपण सुकी मच्छी आपण पाहिलेली आहे. खूप सारी आपली जवळा म्हणजे पाहिला आपण. कर्दी पाहिली आणि वेगवेगळे सोडे बिडे असे वेगवेगळ्या वाकटी विकटी आपण मच्छी पाहिली. तर फायनली म्हणजे हा आपण सुक्या मच्छीचा व्हिडिओ आपण हा इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मंडळी ना बाय. धन्यवाद.